सो हाय गाईज, आपल्या अग्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज ब्लॉग बनवायचा असा विशेष काही नव्हता, पण आज होता उपवास म्हणून ब्लॉग बनवायला घेतला. मग पहिले सकाळी सकाळी इकडं केली देवपूजा. देवबीव सगळं धुवून घेतलेलं. मग देवाला लावली अगरबत्ती. मग देवाला अशा अगरबत्ती केली आणि मग देवाजवळची टिकली लावली अशी कपालाला. मग देवाचा घेतला आशीर्वाद. मग निघालो इथल्या. मग गेलो तिकडं. मग घेतला दूध प्यायला. मग दूध पिऊन झाला. मग इकडं घेतली लगेच भाजी बनवायला. मग गॅस पेटवली. मग ठेवली कढई. त्याच्यानं टाकला तेल. तेलानं टाकला कढीपत्ता आणि लसूण. मग टाकला कांदा. मग टोमॅटो पण टाकला. मग सगळा असं मस्त मिक्स करून घेतला. मग टाकली थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ. मग टाकली भाजी, फ्लावर, घेवडा, वटाणा आणि गाजर टाकलेला. अशी मिक्स भाजी बनवीत घेतलेली. मग ती भाजी टाकली, तिला मिक्स करून घेतली. मग टाकला त्याच्यानं वाटण. मग वाटण पण असं मिक्स करून घेतला. मग त्याच्यावर ठेवला झाकण आणि झाकणावरती थोडासा पाणी ठेवलं. मग भाजी शिजतं तोवर इकडं लाल बटाट्याची भाजी बनवायला घेतली. मग घेतली कापाला बटाटी. मग बटाटी पण अशी आपली कापून झाली. मग इकडं घातलेला पिवळा भात. मग तवा तापत ठेवलेला. मग पहिले तळून घेतलं पापड. मग इकडं पापड झालं आपलं सगळं तळून. मग त्याच तव्यानं टाकली बटाटी. मग थोडासा मीठ टाकला आणि सगळी बटाटी अशी मस्त मिक्स करून घेतली. मग त्याच्यावर 5 मिनिटं ठेवला झाकण. मग तोवर इकडं बघली तर आपली भाजी शिजत आली. मग इकडं झाकण उचकून बघितलं तर बटाटे पण शिजल्या. मग टाकली हळद, आपला अग्री मसाला, कढीपत्ता टाकला थोडासा आणि 2 मिरच्या टाकल्या आणि अशी मिक्स करून घेतली. मग 5 मिनिटं शिजून दिली. मग झाली आपली लाल बटाट्याची भाजी. मग इकडं आपली मिक्स भाजी पण झालेली. मग लगे भात पण झाला. मग घेतला लगेच जेवायला. मग जेवलो ना थोडा वेळ अशीच टाइमपास करीत बसलेलो. तर मग घेतला शिरा बनवायला. मग पेटवली गॅस. त्याच्यानं ठेवली कढई. न त्याच्यानं टाकला तूप. न तुपान काजू बदाम तळून घेतलं आणि मग रवा पण तळून घेतला. मग रवा पण आपला मस्त भाजला. मग टाकला त्याच्यानं दूध. मग रवा बघा असं मस्त शिजला. मग त्याच्यानं टाकलं ते तळलेलं ड्रायफ्रुट्स. मग थोडीशी वेलची पावडर आणि साखर. मग असं घेतला मिक्स करून. मग झाला आपला शिरा पण बनवून. मग पहिले देवाच्या जवळ ठेवला शिरा. मग नंतर सगळ्यांना दिला. मयांना पण दिला. मयांना विचारलं कसा झाले, तर बोलतान मस्त. मग लगेच इकडे घेतली सोयाबीन चिल्ली बनवायला. मग इकडं तेल तापत ठेवलं. टाकलं त्याच्यानं सोयाबीन. मग ते सोयाबीन तळून झालं. इकडं कांदा कापलेला, शिमला मिरची आणि कोबी. आणि इकडं मिरची अद्रक लसूणची पेस्ट बनवलेली. मग त्याच तेलानं टाकली ती पेस्ट.
कांदा टाकला आणि त्याला असं मस्त शिजून दिला. मग कांदा शिजल्यावर टाकली कोबी, मग टाकली शिमला मिरची, मग सगळा मिक्स करून घेतला. मग थोडीशी हळद, थोडासा मसाला आणि काली मिरी पावडर टाकलेली थोडीशी, चवीनुसार मीठ आणि आपला पनीर चिल्ली मसाला तो पॅकेटवाला तो टाकलेला. मग टाकला सोयाबीन, मग घेतली करून मिक्स. मग शिजली भाजी पण मग घेतला असं जेवण. मग जेवण झाला. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. तर असा होता आपला आजचा दिवस. गुड नाईट.